ते किती बेकायदेशीर आहे. पक्ष संघटना फुटलेली नाही. विधिमंडळ पक्षातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, याच्यावरच आज युक्तिवादाचा जोर होता. न्यायमूर्तीने काही प्रश्न विचारले, काही त्यांच्या मनामध्ये काही भूमिका होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या आणि त्याला कपिल सिब्बल यांनी शिवसेनेची, माननीय उद्धव ठाकरे साहेब ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मुळात आमचा युक्तिवाद असा आहे की ज्या तारखेला पक्षामध्ये म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये फूट पडली तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी पक्षामध्ये फूट नव्हती. फूट फक्त विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि तेवढीच फूट मान्य केली पाहिजे. पक्ष तेव्हाही मजबूत होता. पुढे काय झालं, नंतर काय झालं, त्यापेक्षा जून 21, 2022ला जी घटना घडली त्याच्या पुरतं चिन्ह आणि पक्ष याचा निकाल हा असायला पाहिजे. कपिल सिब्बलांकडनं स्ट्रक्चर जे सांगितलं गेलं, जे स्ट्रक्चर सांगितलं होतं पक्षाच्या कोर्टानं समाधान मानल्याचं बघायला मिळालं. पक्षाचं स्ट्रक्चर हे डेमोक्रॅटिक पद्धतीनंच उभं केलेलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, त्याच्यानंतर खाली 13 नेते आहेत, 32-33 उपनेते आहेत, राज्य संघटक आहेत, सचिव आहेत. हे पक्षाचं स्ट्रक्चर डेमोक्रॅटिक पद्धतीनं उभं केल्यावरती त्याची माहिती आम्ही घटनेनुसार आणि मार्गदर्शक तत्वानुसार निवडणूक आयोगाला कळवलेली आहे आणि निवडणूक आणि ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी मागितली त्या फॉर्मॅटमध्ये आम्ही त्यांना दिली आणि त्या आमच्या कागदावरती निवडणूक आयोगाचा सही शिक्का आहे. आयोगाचा अधिकारच होत नाही की पक्षाचं चिन्ह आणि पक्ष जो आहे तो बरोबर आहे. तोच पावतीचा मुद्दा सिब्बलांनी उपस्थित केला. तोच महत्वाचा मुद्दा आहे. निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही. अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला अशा प्रकारे मान्यता देणं, मूळ पक्ष देणं आणि चिन्ह देणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. सर, ॲफिडेव्हिटचा मुद्दा आला. ज्या पद्धतीनं तुमच्या पक्षाकडनं ॲफिडेव्हिट दिले त्याचा आकडा कपिल सिब्बलांनी सांगितला 19 लाख. हां, सिब्बलांकडनं समोरच्या बाजूचा हे आकडा सांग 4 लाख. हे कशासाठी मागितले होते असाही तेव्हा निवडणूक आयोगानं मागितलं होतं. पण त्याचा आधार तर निवडणूक आयोगाने घेतला नव्हता. त्यांनी तो आधार घ्यायला पाहिजे होता. म्हणूनच निवडणूक आयोगामध्ये हा निर्णय देताना जो एक घटनात्मक घोटाळा त्याने केलेला आहे, संविधानिक घोटाळा म्हणतो. आतापर्यंत आर्थिक घोटाळे झाले, इतर घोटाळे झाले, पण निवडणूक आयोगानं घटनेचाच घोटाळा केला, संविधानात्मक घोटाळा केलेला आहे. अगोदर निवडणूक आयोगाने निष्कर्ष ठरवला आणि मग नंतर तर्क लिहिले. असं वाटतं नाही, आधी त्यांनी निर्णय ठरवला होता, निर्णय काय द्यायचा तो, आणि मग फक्त ऐकण्याचं किंवा कागदपत्र मागवण्याचं नाटक केलं. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव होता. तो दबाव कोणाचा होता हे सगळ्यांना माहिती आहे. सर, पुढची सुनावणी कधी होणार आहे? उद्या अदृश्य शक्तीचा दबाव होता का सर? समोरच्या वकिलांकडनं सांगितलं गेलं की आम्ही नाही येत उद्याच्याला, पण सिब्बलांनी सांगितलं की ही कायदेशीर केस अत्यंत महत्वाची. पण आम्ही आहोत ना, आम्ही आमची बाजू मांडू ना. उद्या परत सिब्बल अदृश्य शक्तीचा दबाव होता का सर? अदृश्य शक्तीचा दबाव होता. अदृश्य शक्तीचा दबाव होता. नाही, अदृश्य शक्तीचा जरी दबाव असला तरी त्या अदृश्य शक्तीपेक्षा देशाचं संविधान मोठं आहे. देशाचं जे घटनापीठ आहे, ज्याच्यासमोर सुनावणी चालू आहे, ते घटनापीठ, संविधानपीठ महत्त्वाचं आहे. आमचा त्या घटनापीठावरती विश्वास आहे. बोलिए. आज 4 दिन हो गए शिवसेना पार्टी के बारे में, सिंबल एंड पार्टी.